राज्याचे मुख्यमंत्री पदावर 2029 पर्यंत मीच कायम राहणार असून सत्ताधारी आघाडी कोणत्याही बदल होणार नाही. माझे कार्यक्षेत्र महाराष्ट्र पुरतेच आहे, दिल्ली अजून दूर आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील वर्षा निवासस्थानी दिवाळीच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. त्यांनी सांगितले की सत्तेत असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीमध्ये कोणताही फेरबदल होणार नाही, नवे भागीदार येणार नाहीत आणि विद्यमान भागीदारांची देवाणघेवाणही होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून मतदार यादीतील विसंगतीवर करण्यात आलेल्या आरोपावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, विरोधकांनी निवडणूक यादीबाबत कोणतेही ठोस आक्षेप अथवा सूचना दिल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याने या पार्श्वभूमीवर हा मुद्दा गाजत आहे. राजकीय प्रतिस्पर्ध्यांविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. 2024च्या निवडणुकांनंतर राज्यात राजकीय स्थैर्य येईल आणि नेतृत्वात सौहार्द वाढेल असा मला विश्वास होता. 2019 नंतर निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे नेत्यांमध्ये तणाव होता, परंतु आज मी 99% नेत्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवतो, असे फडणवीस म्हणाले.